शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट. अनेक योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कर्जमाफी, पीक विमा, नुकसान भरपाई, लाडकी बहीण योजना याबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट आजच्या या एकाच व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी. राज्य सरकारची कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात असून कॅबिनेट उपसमितीची बैठक पार पडली आहे. शेतकऱ्यांना पीक विमा रकमेची प्रतीक्षा. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 मधील पीक विमा भरपाई प्रलंबित असून नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे 1 लाख शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत. 18.95 लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन. शेतकऱ्यांना बियाणे, खत व कर्जाचा वेळेवर पुरवठा करा. विजयलक्ष्मी बिद्री. देशामध्ये दररोज सरासरी 40 विद्यार्थ्यांची आत्महत्या. महाराष्ट्रामध्ये सर्वात पुढे. शिक्षण, करिअर आणि भविष्याचा ताण असह्य. 2.5 लाखांचा अनधिकृत खताचा साठा जप्त. एकावर केला गुन्हा दाखल. बदनापूरमध्ये युरिया DAPला कमी मंजुरी. 5 कृषी सेवा केंद्रांचे परवाने केले निलंबित. खरीप हंगाम आढावा बैठक. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रभावी ठरायला हवे. नारायण कुचे. सोने चांदीचे दर घसरले तर कापूस, सोयाबीनचे दर वाढले. जिल्ह्यामध्ये 1 जुलैपासून HSCRP नंबर प्लेट अनिवार्य, अन्यथा नागरिकांना 1,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. वन जमिनींवर अतिक्रमण वाढले. SITची कारवाई कागदपत्रीत चालणार. खरीप हंगामाच्या तोंडावर DAP खतांचा तुटवडा. शेतकरी मोठ्या अडचणीत सापडत आहे. चिखलीमध्ये 6.5 लाखांचा 11 किलो गांजा जप्त. दोघांविरोधात गुन्हा दाखल. शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा. 30 जूनच्या डेडलाईनचे काउंटडाऊन सुरू. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा. मार्च, एप्रिल, मे आणि या तिन्ही महिन्यांचे 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. 21,000 हेक्टर क्षेत्र वाढले तर 41,000 क्विंटल बियाणे. खरीपासाठी नियोजन. 2,36,000 हेक्टरवर होणार आहे लागवड. PM किसान सन्मान निधी योजना पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. KYC आणि फार्मर ID पूर्ण असणे खूपच गरजेचे आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. महाराष्ट्र सरकारकडून अतिरिक्त 2,000 रुपयांचे हप्ते दिले जात आहेत. काही अपडेटनुसार 2 हप्ते एकत्रित मिळून असे 4,000 रुपये शेतकऱ्यांना मिळू शकतात. पीक विमा, नुकसान भरपाई. खरीप पीक विम्याची भरपाई अनेक जिल्ह्यांमध्ये मंजूर झाली असून वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे आदेशही काढलेले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजना. महाराष्ट्र सरकारकडून नवीन कर्जमाफीबाबत हालचाली सुरू आहेत. जूनपूर्वी निर्णय जाहीर होण्याची शक्यता सांगितली जात आहे. 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर लाभ योजना. नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. फुले शेतकरी योजना. MahaDBT कृषी अनुदान. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ट्रॅक्टर, शेती अवजारे इत्यादींसाठी अनुदान वितरण सुरू आहे. कांदा अनुदान. हमीभाव खरेदी. कांद्याचे दर घसरल्याने सरकारने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी व मदतीची घोषणा केली आहे.